अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। उद्या आहे संकष्टी अंगारकी चतुर्थी। गणपती बाप्पांच्या उपासनेचा उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आज घेऊन आलेली आहे। व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते। ह्या व्हिडिओमध्ये आज आपण काय बघणार आहोत तर आपण जेव्हा अंगारकी चतुर्थी धरतो त्याच्यामध्ये चतुर्थीमध्ये काय नियम असतात, काही जे ना उपाय असतात जे आपल्याला पाळायचे आहे आणि त्याच्याच बरोबर आईने आपल्या मुलांसाठी एक प्रभावी सेवा करायची आहे। ती कुठली ते आपण आज बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं की उद्या संकष्टी अंगारकी चतुर्थी। तुम्ही जर अंगारकी चतुर्थी धरत असेल तर काही नियम आहे जे तुम्हाला पाळायचे आहेत। उपवास करताना काही नियम असतात जे तुम्हाला आवर्जून त्याचं पठण करावं जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होईल। व्रताचे काही नियम असतात बघा। हिंदू धर्मामध्ये आपण जेव्हा व्रत वैकल्य करत असतो तेव्हा ते नियमांना ना अनुषंग असतात आणि त्याच्याच बरोबर जेव्हा आपण सेवाही करत असतो तेव्हा त्यांची पण काही नियम असतात। आता सगळ्यात महत्त्वाचं चतुर्थी व्रत ज्यांना करणं शक्य होत नाही त्यांनी अंगारकी चतुर्थी धरावी। आता अंगारकी चतुर्थी जेव्हा तुम्ही धरत असता त्या दिवशी काय करायला पाहिजे आणि काय करायला नको तर याच्याबद्दलच माहिती सांगणार आहे। सगळ्यात आधी तर ना अंगारकी चतुर्थी असल्यावर ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण आंघोळ करावी। आपलं स्वतःचं स्वच्छ आचार विचार असावे। स्वतःचं आवरून झाल्यावर गणपती बाप्पांच्या मंदिरात किंवा घरातही तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता। त्याच्याबद्दलची माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन बघा। आता जेव्हा तुम्ही चतुर्थी व्रत करत असाल तेव्हा काय करायचं असतं, काय नियम असतात जे तुम्हाला पाळायचे असतात बघा। चतुर्थी व्रत केल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला मोदकाच्या चतुर्थी असतात बघा। मोदकाचे 21 आपण चतुर्थी करत असतो मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून। तर ती जी काही मोदकाची चतुर्थी असेल तर तुम्ही ह्या चतुर्थीपासून म्हणजे उद्यापासून तुम्ही धरू शकता 25 तारखेपासून। त्याच्याबरोबर ज्यांना साध्या चतुर्थ्या धरायच्या काहीच नाही, सकाळी नाश्ता करायचा, फलहार घ्यायचा, संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता, अशाही चतुर्थी तुम्ही ह्या 25 तारखेला म्हणजे उद्याला तुम्ही सुरुवात करू शकता। आता अंगारकी चतुर्थी तुमची उद्या आहे, तुम्हाला बाकीचं करणं शक्य होत नाही आणि जर तुम्हाला फक्त अंगारकी चतुर्थी धरायची असेल तर काही नियम आहे। त्याच्या सगळ्यात महत्त्वाचा आधी खायचे काय नियम आहे। तुम्हाला माहिती आहे संकष्टी चतुर्थी जेव्हा व्रत करत असता, व्रत करताना उपवास करताना तुमच्या शरीराला ते झेपतंय का, तुम्ही गर्भवती आहात, बाळाची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। उपवास धरणं शक्य होईल की नाही माहिती नाही, तुम्ही सेवा आवर्जून करा बघा। आता ज्या गर्भवती महिला आहे अर्थात आपल्याला गोळ्या वगैरे असतात म्हणून तुम्हाला शक्य असेल तर उपवास करा आणि खाऊन उपवास करा। आता काय खायचं त्याच्याबद्दल पण सांगते। अर्थात मासिक धर्म ताई 4था दिवस आहे, नाही करू शकत ताई। सुतक आहे, लांबचं आहे, 3 पिढ्यांपर्यंत आपल्याला सुतक विटाळ पाळावा लागतो। तेवढं असेल तर अर्थात तुम्हाला सेवा वगैरे करता येणार नाही। आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला खायचे काय बंधन आहे। चतुर्थी व्रत करताना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असं असतं की फक्त आळणी खायचं असतं। आळणी म्हणजे काय, चहा घ्यायचा, कॉफी घ्यायची, फळ घ्यायचं, दूध घ्यायचं, एखादा ज्यूस वगैरे घ्यायचा, या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता। काही ठिकाणी भगर खाल्ली जात नाही, काही ठिकाणी चतुर्थीच्या दिवशी भगर खाल्ली जात नाही, फक्त साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे हे पदार्थ खाल्ले जातात। तुमच्याकडे जे नियम असेल ते तुम्ही पाळू शकता। आता बऱ्याच असं लोकांना वाटतं की बाबा मी सगळ्या चतुर्थ्या धरत नाही पण मंगळी किंवा अंगारकी चतुर्थी मी धरू शकते। तुम्हाला होत असेल तर तुम्ही फक्त फलहार करून उपवास म्हणजे मिठाचं न खाता तुम्ही उपवास करू शकता। पण जर तुमच्या तब्येतीला प्रकृतीला झेपत नसेल तर तुम्ही अगदी खिचडी किंवा तुमच्याकडे भगर खात असेल तर ते खाऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकता। बऱ्याच ठिकाणी परत एकदा सांगते वरी ज्याला भगर आपण म्हणतो ती खाल्ली जात नाही। त्याच्याबरोबर आता मंगळवार आहे, बऱ्याच वेळा असं होतं की आपण मंगळवार म्हटलं तर आपण नख वगैरे कापतो। चतुर्थी आहे, नख कापणं, केस कापणं ह्या गोष्टी आवर्जून टाळाव्या। आता ताई मी डोकं धुवू शकते का, तर मला एक सांगायचं चतुर्थीचा आणि डोकं धुण्याचा काहीही संबंध नाहीये। तुम्हाला मासिक धर्म असो किंवा नसो तुम्ही डोकं धुवू शकता, त्याच्यावर कुठलंच बंधन नाही किंवा कुठलं नियम अटी नाहीये। अर्थात मांसाहार कडकडीत वर्ज। उद्याच्या दिवशी मला नाही वाटत आपले हिंदू कोणीच उद्या मांसाहार करेल, हे नव्याने सांगायची तुम्हाला गरज नाही। ताई कधी कधी असं होतं की ताई आम्हाला दररोज अंडे खावे लागतात,
आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आहे, पण मी म्हणेल की एक दिवस नाही खाल्लं तर काही बिघडत नाही. आपले जे हिंदू धर्मातले जे सणवार आहे, ज्या काही पद्धती आहेत त्या आपण पाळाव्या आणि चतुर्थीच्या दिवशी तरी कृपया करून आपल्या घरातही अंडी वगैरे शिजणार नाही याची काळजी तुम्ही घ्यावी. तुमच्या घरात कोणी मद्यपान, धूम्रपान, मांसाहार करत असेल तर ह्या सुद्धा गोष्टी चुकीच्या आहे. उद्याच्या दिवशी उपवास करा नका करू, पण ह्या गोष्टी पालन करा. चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अगदी दान धर्मही करू शकता. तुम्ही गाईला चारा खाऊ घालू शकता. एखाद्या गरीबाला जो एका टाइमाचं पण अन्न त्याला मिळत नाहीये अशाला तुम्ही अन्नदान करू शकता. ते खूप महत्त्वाचं मानलं जातं. भले तुम्ही उपवास धरा नका धरू, पण ह्या ज्या गोष्टी आहे ह्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहे. अंगारकी चतुर्थी बघा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण मोस्टली चंद्रोदय पाळत नाही, पण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय पाळावा. आता चंद्रोदयाचा जो टाइम आहे तो 10:05 रात्री बघा, म्हणजे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक गावात 1-1, 2-2 मिनिटांनी मागे पुढे आहे. चंद्रोदय होतो तेव्हा आपल्याला लख्ख असा सुंदर असा चंद्र आपल्याला दिसत असतो. तेव्हा चंद्राची पूजा करायची असते, गणपती बाप्पाची आरती करायची असते आणि त्याच्याबरोबर चंद्राला पण अर्घ्य द्यायचं असतं. अर्थात रात्री चंद्राला अर्घ्य द्यायचं असतं. चंद्रासमोर तुम्ही नैवेद्य किंवा गणपती बाप्पांना जो काही मोदक तुम्ही दाखवला आहे ते तुम्ही चंद्राला अर्पण करू शकता, चंद्राची आरती करू शकता. त्याच्याबद्दल नंतर माहिती येईल. आता फक्त सांगते की चंद्रोदय हा थोडासा रात्री आहे, तर आपण एरवी संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय पाळत नाही, पण अंगारकी चतुर्थीला चंद्राची पूजा करून चंद्राचं दर्शन घेऊनच उपवास सोडायचा असतो. पण ज्यांना प्रकृती झेपत नाही, ज्यांना लवकर जेवायची सवय आहे, ज्यांचा उपवास आहे, आता ज्यांचे उपवास नाहीये मग त्यांनी पण चंद्रोदय नंतर आपण जेवू शकतो का? तर मला एक सांगायचं आहे, ज्यांचे उपवास असो किंवा नसो, तुम्ही चंद्रोदय नंतर चंद्राची पूजा करून तुम्ही उपवास सोडू शकता. पण तुमच्या प्रकृतीला झेपत नसेल, जर शरीर साथ देत नसेल, 7ला 8ला गोळी घ्यावी लागते, तर अशांनी खाऊ शकता. परत एकदा सांगते, देव करताना स्वतःच्या शरीराला इजा होईल, त्रास होईल, असं आपल्याला काहीही करायचं नाहीये. याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. चंद्रोदयाचा टाइम सांगितला आहे, काही 10:13 आहे, काही 14 मिनिटांनी. प्रत्येक गावात 1-1, आपल्या महाराष्ट्रातलं सांगते मी, प्रत्येक गावात 1-1, 2-2 मिनिटांनी मागे पुढे आहे. त्या पद्धतीने आपल्याला चंद्र दिसला की त्याची तुम्ही पूजा करू शकता. कॅलेंडरमध्ये आता जे केंद्रातलं कॅलेंडर आहे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा टाइम सांगितला आहे. 10, 13, 10, 14, 10, 15, 1-2 मिनिटं इकडे तिकडे आहे. या पद्धतीने चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नका, हे तेवढंच महत्वाचं आहे. आता तुम्हाला सांगते आईने मुलांसाठी काय उपाय करायचे पटकन सांगते. सगळ्यात आधी उपाय काय करायचा आहे, गणपती बाप्पांच्या मूर्तीवर जेव्हा तुम्ही सकाळी अभिषेक करता, जलाचा पाण्याचा करा, अगदी तुम्ही दुधाचा करा, पंचामृताचा करा, जे तुम्हाला आवडतं त्याचा अभिषेक केल्यावर अभिषेक करताना 11 वेळा अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. अथर्व शीर्षमचं पठण तुम्ही करताना 11 वेळा, तुम्हाला जर वाचणं शक्य होत नाही तर तुम्ही युट्यूबला लावून देऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही श्रवण करू शकता. आणि ते जे तीर्थ आहे ते अमृतासमान काम करतं आपल्या मुलांसाठी. आवर्जून दररोज करणं किंवा दर चतुर्थीला करणं शक्य होत नाही तर ह्या चतुर्थीला म्हणजे उद्या तुम्ही आवर्जून हा उपाय करा. ते काय तीर्थ आहे मुलांना ते प्यायला द्या. खूप तीर्थ नाहीये, थोडंसं त्या बाकीचं तुम्ही तुळशीला सोडून सगळ्यांना अर्पण करू शकता. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना मोदकाचा करा, वरण भात, भाजी, चपाती काही असेल किंवा मोतीचूरचे लाडू असेल, नाहीतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवताना पण तुळशीपत्र ठेवायचं नाही. गणपती बाप्पांचं आणि तुळशीचं वैर आहे. आपल्याला तुळशी आपल्याला माहिती आहे की देवांना नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र त्याच्याशिवाय देव नैवेद्य ग्रहण करत नाही, पण गणपती बाप्पांना तुळशीपत्र अर्पण करायचं नाही. ती एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता आपण मुलांच्या सेवेकडे येऊ. हा एक उपाय किंवा ही तुम्हाला सेवा सांगितली आहे. उद्याच्या दिवशी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला गणपती स्तोत्रम किंवा गणपती चालीसा तुम्हाला म्हणायची आहे.
गणपती स्तोत्रम किंवा गणपती चालीसा तुम्हाला म्हणायची आहे, किंवा मुलांना शेजारी बसून ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. प्रत्येक आईने उद्या मुलांना घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे, तिथे डोकं टेकवायचं आहे. मुलांना गणपती अथर्व शीर्षम म्हणायला लावा, ऐकायला लावा. आईने मुलांसाठी ह्या सेवा आवर्जून करा. अर्थात जे मुलं लहान आहेत त्यांच्यासाठी आपण सेवा करायची असते, तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. अजून एक महत्वाचा उपाय तुम्हाला सांगते, जो प्रदीप मिश्रांनी सांगितला आहे. तुम्हाला उद्या काय करायचं आहे, गणपती बाप्पांना जेव्हा एक दुर्वा आपण अर्पण करत असतो, म्हणजे दुर्वा आपण संपूर्ण अर्पण करतो, त्याच्यातली एकच दुर्वा घ्यायची आहे. एक दुर्वा म्हणजे काय, 3 काड्यांची एक दुर्वा होते. ती एक दुर्वा तुम्हाला हातात घ्यायची आहे. गणपती बाप्पांना, आपल्या घरातल्या गणपती बाप्पांना अर्पण केलेली दुर्वा आपल्याला हातात घ्यायची आहे. आपल्या हातात घेतल्यावर आपला जो उंबरा आहे, त्याची जी चौकट आहे, उंबरा जो आहे आपला, तर ना उंबऱ्यावरनं ती आपल्याला 1दा 2दा 3दा अशी उतरवायची आहे. उंबऱ्यावरनं 1 2 3 किंवा अगदी 2 वेळा किंवा 3 वेळा तुम्हाला उतरवायची आहे. उंबऱ्यावरनं, दारावरनं नाही, उंबऱ्यावरनं उतरवायची आणि ती आपल्या तिजोरीत ठेवायची आहे. हा एक उपाय आहे प्रदीप मिश्रांचा, जो ज्यांना शक्य असेल त्यांनी तो करावा. कारण असं म्हटलं जातं की ती जी दुर्वा आहे ती आपल्याला तिजोरीत, जिथे आपली माता लक्ष्मी, आपली धन जिथे ठेवलं आहे तिथे ठेवायचं आहे. असं केल्याने कधीही पैशाची कमतरता राहत नाही असं म्हटलं जातं. कुठला पण उपाय, सेवा जेव्हा तुम्ही श्रद्धेने करता तेव्हा त्याचे अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.